मी आला मी हातून मागे पडला उठाचा माय काहीच करा नाही आता मारून टाकते काय माहित मला. ते तुला सांगून राहिलो माणूस की तटीच थांब, तटीच थांब. हा तटीच थांब तू. तटून जर हल्ली की नाही तू मेली समजून चाल. हाती लागली म्हणजे तुझा कार्यक्रम झाला. हा तुला कसं प्रेमान सांगून राहिलो तटीच थांब. कुठे हाती लागली की बस हातीवर येते बाबी माय. आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. कमले तुझ्या पै कमले पै लवकर आता मारून टाकते तुला पै लवकर. अरे बा हा काय चाला रे बाबा. हा बुडा टेम्पो घेऊन बुडीच्या मागे लागला बाबा. काय झालं बाबा भानगड यायची रे. बुडे काय झालं बुडे. कुठे पिसटलं ना बापा रे. तिला खुट घेऊन मागेच लागलं ना. मारतच करून राहिलं मला. मारते वाटते जीवानीची मला आता. कमले कमले जाग्यावर थांब. तुला सांगून राहिलो जाग्यावर थांब. कमले तू आता काही खरं नाही. पै लवकर कमले. थांब माझी कुकडे पळतो तू कुकडे पळतो हायच नव्हती मागं जाऊ ना मी. थांब ना फक्त थकतून पड खाले बस. तुझ्या हेलाच पाडतो मी. हा तुझ्या विचार करतच नाही मी. काय बुडे बा काय झालं. कोण माझं मागून राहिले कोण लागले त्या बुडीच्या मागावर तुम्ही. काय राजा माणसं आहे तुम्ही. हा या वयात राजा बुडीला मारून राहिले तुम्ही. शोभते का तुम्हाला हे. तू तोंड घालू म्हणतात. तुला काय करायला लागते रे. मी बुडीच्या मागे लागू बुड्या मागे लागू माझी बायको आहे ते. हा मी पाहिजे ना काय करायचं आहे. तू काले म्हणतात जबर कुणाला घेणं दे ना. हा ते तू काम कर शिल्लक नको बोलू ना. काय राजा बुडे बा शोभते का तुम्हाला राजा. वय काय तुम्ही करून काय राहिले राजा. लाज वाटली बाई तुम्हाला राजा. या वयात त्या बुडीला मारून राहिले बा. या वयात राजा प्रेमात राहिलं पाहिजे गोडा गुलाबीनं. तुला माहिती आहे बुडी किती इथं राहिला. बुडे फिरून राहिली ते. हा मा नाक नकट करून राहिली. काय करू राहिली तिथं. तिथं हेला पाळणं आहे मला. तिला कसं झडपे बसल्याशिवाय मग ते कसं लाईनवर नाही येणार ना. वाया गेली तर पुरी वाया जाईल मग ते. काय बुडे बा काय बोलून काय राहील तुम्ही. ते बुडे काय बुडे मागं फिरीन काय राजा काय. आता हे वय तर बुडी तर फिरत. काय राजा तुम्ही माणसं आहे वा. काय माहित आहे रे धतुरा. किती बावन आहे ते मला माहित आहे ना. तुला अजून काहीच माहिती नाही. तू जाऊ दे. तू सोड मा रस्ता सोड तू लवकर. आम्हाला जाऊ दे रे बा जाऊ दे तुम्हाला. हे अजून कुकडे फाकली ना बाबू तर कसं मा घोर होईन ना. मला जाऊ दे तू. बुडे बा अरे काय राजा ऐका ना हो बापा मारू नका त्या बुडीले. अरे ऐकत नाही बुडे बा तुम्ही. ऐकू बेची तुऱ्या तुया मा घर बोला का वाया चाललं नाही इकडे. काय ऐकू तू अरे गड्या बुडा तर काही ऐकला बा. आज तो कुठे घेऊन राहिला गडी. कुठे घेऊनच मागे लागला बुडीच्या. आज बुडीचा हेला करतील बा. बुडा काही खरं नाही बाबा. काय जीव घेत्या काय माहिती त्या बुडीचा. काय घुसलं काय माहिती त्या बुड्या डोक्यात बा. हे आजकाल जे डोंगरी म्हणा हात जोडला रे बापा. काहीच पाहत नाही. वय काय काय काही घेणं देणं नाही यायलेले काही. चाल बाबा चाल आवरू त्या बुड्याला बापा. गड्या कसं गुरु रे गड्या कसं गुरु सांगणार. कमली दिवस आहे बा. तो रामचंद्या मारतोच करून राहिला बा कमलीले. सांग ना सांग आता कसं गुरु. का पडलं गिळलं ना तर घोर होईन रे गड्या. घोर होईन ना. बेकार नांद होईन ना तू. या वयात लेकर होणं कुठे बरोबर आहे का. पडू देणं पडलं तर लेका तू कुठे टेन्शन घेऊन राहायला बे. मुतनं लेका नांदे नको लागू बा तू. आता फालतू कसं घेणं ना देणं आपत घेऊ नको. जाऊ दे जे होऊन राहिलं ते होते. अरे नाही ना बा तसं नाही ना. माझ्या जीवातला जीव आहे ना बाबा. मा मन नाही लागून राहिलं गड्या. काय करा मला काही सुसून नाही राहिलं आता. मला असं वाटते जात आता थोडीसा जा. आणि काय आहे तो पा भाऊ. मारलं तर मारलं भाऊ त्यानं आता रामचंद्रानं आपल्याला. पण कसं तिनं नाही मार खाल्ला पाहिजे रे बा. फालतूची आपत घेऊन राहिला घेणं देणं काय जातं थोडीसा मर्याले. आता आपण पाहिलं थोडीसा काय डोळ्यानं काय चित्र होत होतं. आलो ना आपण पाहू. काय करतो सांग ना तू. अरे गड्या काय गड्या मोठा माचित नाही लागून राहिलं गड्या. मा लेकरू आणि तिच्या पोटातून तो मारून राहिला गड्या. तशी असती सांडी तर किती झोडली असती चालली असती. मला काही नसतं वाटलं. पण आता कसं माझा जीव तुटून राहिला ना रे बा. 5,000 रुपये खर्च झाला ना बा म्या दिले दवाखान्यात. लागून राहिलं चितने लागून राहिलं. काय का मार खायला जातं सा. मागे किती मारलं तुले. उलटा टाकू मारलं त्यानं. तो 10 मारते आणि एकच मोजते रे गड्या. तो हेंड आहे ना तो. त्याच्या नानी नको लागू तू आता. तो ते जे होईन ते होईन. तू लेकरू आता काय करशील सांग ना. तो आपल्या हात टेकेलात ना. ते संटी असते ना मला काही वाटलं नसतं ना रे. पण आता माझ्या जीवातला जीव व्हायला आहे ना तो. म्हणून मला कसं रुक वाटून राहिलं गड्या. तसंही मला पोऱ्या नाही ना. तो नातू काही मासूदा नाही सहायचा. घरी गेलं की साधवतेच मला. कसं आता कसं होऊन राहिलं तर सहायचं. म्हणून मला कसं जीव तुटून राहिला गड्या. दुसरं काही नाही. तू मूर्ख आहेस ना गड्या. काय कोण काय करणार सांग ना तू. तुला काही काम नव्हतं ना अगाऊपणा करायचं. आता जीव नसता तुटला तू. पण तुले होबाशी येते जास्त. आम्ही तरी म्हणतो तुले ना गड्या रिकामे कामं करत नव्हता तू. पण तू ऐकत नाही. बाजच येत नाहीस ना भो. किती याच्यात तू खलास झाला. किती याच्यात खलास झाला. बोल तूही बोल मले. तूही बोल ना. बोल साधू मले. एखादी होबाळल्यात मारतं का मा करू का गाल बुडले मारतं का. आता झालं माझ्या ते जोसात आता काय करू मी. गलती झाली ना माझ्या ना. मारतं का मा होबाळल्यात मार
मार ना तू, घे बोलून घे मला तू. काय हिऱ्याचा विषय नाही, मी तुला काही मारत नाही, पण आता काय हय करू नको गोडीचा घेण ना देणं. हा कमली कमली वसनावून राहिला तरी जाऊन का मार खातो काय? हा तो माहित नाही का तू रामचंद्र कसा आहे तर? आता तू कुठे गेला तर मग पाहू आपण काय करायचं आहे तर सध्या नाही. नाही ना, पण तो कमलीला मारून राहिला ना का ढोरासारखं रे. माझ जीव नाही लागून राहिला ना टिसा, तू म्हणतो मारू दे. तू गेला कुठे पण काय करतो? हा बुडबा बुडबा अरे गड्या, काय रे बाबूरा? बुडबा थाला बरं लवकर. थाला ना कमली मारून राहिला बा तो रामचंद्र बुडा लय झोडून राहिला बा. रक्ता तोड गेली बुडी. थाला लवकर. अरे पाय रे गड्या मोठा, पाय रे. अरे बापा खूट घेऊनच लागेला तो बुडा मागे त्या बुडीच्या. ते बुडी पुढे पोहून राहिली, बुडा मागे पोहून राहिला. चला लवकर. काय ते मोळा. अरे बाबा बुरा, चाल बा दाखवू मला कुठे यायचं, पाहू दे मला काय यायचं भानगड. चाल बापा. मायचा आकाच जायला का आता रामचंद्र कमलीला मारून राहिला. सांगा आता काय परिस्थिती बेकार आहे की नांदा आता. शांताराम भाऊ, हे असं बुड हे कळा इथे राहिलाय ना हे बुड. आपला एक शब्द नाही ऐकत बुड. असं तसं म्हटलं की अंगार सारखं होती बुड. आता पाहिलं नाही कसं सारखं झालं तर मग अंगार ती. अरे झाबरू उतरती वय त्या बुड्याची. म्हातारपणात माणूस चिडचिड करते. त्या बुड्याला सैन नाही होत. जाऊ दे ना, मी सांगतो ना समजून बुड्याले. तू कसं टेन्शन घेऊ नको बा. काय सैन होत नाही म्हणता तुम्ही? रिकामे काम करायला एक नंबर. काल त्या कमला बुड जा लागते घेणं दे ना आपल्याला. उठला सुटला की त्या वाडग्यात, उठला सुटला की वाडग्यात. तो माहित नाही का तुम्हाला रामचंद्र बुडा कसा आहे तर? मी काय तर पाहतो ना. तू काय टेन्शन घेऊन राहिला? गरम नको हुवा तू, बीपी वाढून नको घेऊ तू. या बीपी नाही, पागल व्हायचे लक्षण आहेत हे बुड राजा. जशी रिकामे कामं करते टेन्शन मला येते. मी म्हणतो आपल्या घरी बसा, गरम खा पण झपा. इकडे तिकडे काल फिरा, रिकामे कामं काल करा का? बदनामी होते ना. शांताराम भाऊ बदनामी होते ना. अरे हो बा, त्या भावना समजतो मी, पण सांगतो मी बुड्याला सांगतो ना समजून. तू गरम नको हो बा, शांत डोकं ठेव तू आता. गडबड करू नको आता. कसं पेरणी पाण्या दिवसात फालतू कसं टेन्शन घेशील, पडशील बिमार. शांताराम भाऊ, तुम्ही पाच फक्त या बुड्या बजेटच बसव तुम्ही. आज जास्त माजला आणतो बुड्या. मला काहीच काही म्हटलं ना त्या बुड्यानं. मी समजून सांगून राहिलो होतं. कुकडच्या कुकडच भादरी. राजा प्रेमात प्रेमात घेतो, प्रेमात प्रेमात घेतो तर बुड्या त्याच रगलं राजा घेणं देणं. त्या बुड्याचं अजिबात नाव नको घेऊ बरं. डोक्यातून तो विषय काढ बरं. आता चालू आहे का तू बुडा 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 करू दे. त्या मतानं बुड्याच्या मतानं बुड्याले नको घेऊ. कसे बोलून राहिले राजा शांताराम भाऊ तुम्ही? मा लग्न राहिलं ना राजा. हा बुडा अशा अगो काम करेन तर मला कोणी पोरगी देईन का राजा? मी तसा राहीन ना, मरीन ना मुंजा. का मला काय गात का बियाचा बोकडा सोडता का तुम्ही? सांगा ना तुम्ही. बिना लग्न राहीन ना मी. तू लग्नाचं काल टेन्शन घेऊन राहिला. मी देतो तुझे लग्न करून रे बा. काही बियाचा बोकडे नाही राहत तू. तुला फालतूचं टेन्शन घेत राहतं बा. घेणं देणं का डोक्याला ताप. नाही बाबा, असं म्हणून नसते होत. पोरगी पाहायला गेली बरोबर लोक टोमणे मारतात. पोरीवाले काय म्हणते ना आबा अगो याच्या घरात कशी काय द्या बा आपण पोरगी. बुड्यानं करा काही. असे लोक विचार करत नाहीत काय? तेव्हा आपलं बुड माहिती कशी अगो आहे तर होत नाही. तू चाल मोकड माझ्यासोबत चाल बरं तू आता. चाल त्या बुड्याला झांबलो कुकडे गेला तर. चाल लवकर पटकन. हो चला चला. आता झांबल झुंबलच काम आहे. पिसाड्यासारखे बसतो त्या बुड्याला थांबलं. आपण जसे की मॅटा. चाल बा चाल. त्या बुड्याला झांबलून बापा समजून सांगतो मी काय दोन गोष्टी. चाल. हो चला चला. कमले तुला सांगून राहिलो तटीच थांब. तटीच थांब. अगो बना करू नको. तटून हल्ली तर पाहिजे तू. त्या बजेट बसला समजून चाल तू. मग कमले तुला आज मारल्याशिवाय नाही राहायचं. हात धुवून मागे पडला तू. गल्ल्यान गल्ल्या फिरून राहिला तुले. कमले मारते आज तुले मारते. कमले फोटो तू राहिला तू येतं त्यातल्या त्या. किती पळून राहिली कमले तू. पहिलं एवढं चांगलं नाही तुले. हा खंडू करावा लागला मागे एक तर. मी तुमच्या पाया लागतो बाबा. मला मारू नका. मला मारू नका ना. आली वा आता लाईन. हात लागतो बिंग पैदा या गल्लीतून त्या शेरीतून ढमुक ना टमुक ना. थकली ना आता. आली ना जाग्यावर. आता हातपाय जोडून राहिली का व? हात का शिकून राहिली का व तुम्हाला? बाबा मी लाईन वरच आहे ना बाबा. तुम्ही फालतू मला नांदी लागून राहिले बाबा. मी ना काहीच नाही केलं ना. काहीच नाही केलं मी ना. हाव ना तू लाईन वरच असणार. डॅनेच्या लाईन वर. येऊन नाही राहिला तुला वाचवायला तो. कुकड्या कोळ्या नाही दबला तो तुया यार. त्याला माहित नाही पडलं राहिल्या. रामचंद्र झोडणं लावली म्हणून कमली. माहित नशीन पडलं अजून. निरोप नशीन केला त्याच्यात आहे की म्हणून तुला वाचवायला आलं नाही तो अजून. कोणता डॅनी बापा आणि कोणाचा कोण? तुम्ही कुकडे वातरून राहिले ना बापा. जे मनात येईन तेच बोलून राहिले. का तुमच्या बायकोवर विश्वास काऊन नाही? मी किती जीव तोडू तोडू सांगून राहिली बापा. किती जीव तोडू तोडू सांगून राहिली तरी तुमच्या बापा विश्वास नाही मायावर. काही विश्वास करू हो तुझ्यावर? काय विश्वास करू?
तू तर विश्वासघात करणारी आहे ना. मागे पकडलं होतं ना मी तुले, तरी तुझी खास काही गेली नाही. डबल तुला खास आलीच, पकडला तुला डबल द्यानी. अव माझं किती डोळे लावून दूध पिली तर माहीत पडतेच ना, दिसतेच ना ते. गावात येता बरोबर मला माहित पडलं की तू कोणाबरोबर फिरून राहिली. ऑटो करून गेलती ना तू, अटूनच गेलती ना ऑटो करून. कोणी लुच्च्याला चांगलं काय सांगा बाई या बुड्याला निरा. लोक काही सांगत राहतात, एका सांगायच्या गोष्टी आहेत काय माहिती येशील कोणाला तर. काही लोक आहेत बाबी, आता बुड्या मागे हातून पडला. आता काय करू मी आता. हो तसं काही नाही ना बाबा, तसं काही नाही ना. तसं असतं काही तर मी सांगलं नसतं काय. मी लपतो का तुमच्यापासून काही गोष्ट सांगा ना. मी सगळं सांगत असतो की नाही तुम्हाला, सगळं सांगतो ना बाबा. खाल्लं काय मी ना, प्याल्लं काय, कुठे गेलती, सगळं सांगत असतो बाबा. हे सगळं गोष्ट सांगली नसती का मी ना. बापा रे कमले, तू कधीपासून इमानदार झाली व? कधीपासून इमानदार झाली तू? साऱ्या गावाची खोटारडी आहेस तू, साऱ्या गावाची भावना नास तू. मला ताच मा शेंडीवून हात फिरत तू. कसं मला इकून तिकून माहित पडते म्हणून बरं आहे. नाही तर तुला तर धिंगाणा केला असता. काय गावाची बावन सायाची ते मला शिकून राहिली. थांबवत कमळलं म्हणल्याशी नाही राहतो मी. चला मित्र, मला मारू नका ना, मारू नका ना. पण त्या गावातून बाबा तुम्ही ना मला गल्ल्याने पिठाला आणलं, हे चांगलं वाटते का असं तुम्ही सांगा ना आता. प्लीज थांब, तू मारत नाही तुले. तू जर पहिली की नाही बस तुझ्या पिसेरच निघीन. तुला सांगून राहिलो मी, मुकड्यांसाठी उभी राह. आलोच मी दडीचा. नाही बाबा, मी उठून हलतही नाही ना, हलतही नाही उठून. मला माहित आहे ना खांडू खराब आहे, मला मारण्याशिवाय राहतच नाही. आज मारते तू मला, आज अगोते ना मला, तो आज अगोते पिशार काढते तो माझ्या. शिंगाय पैशिंग गाय मग काले मस्त पहिले एवढी मार खायला भेटत. अगोपणा करू नये मग. तुला कसा डॅनी पाहिजे का, कसा डॅनी पाहिजे तुला? नाही ना बाबा, मी बोलत नाही ना. थांबली ना आता, थांबली ना. तुम्ही सांगलं ना किती थांबली की नाही मी आता. तुम्ही मारलंच का, पण मारलंच का तुम्ही? काय आता तीच थांबी मारत नाही तुले. अरे काय बाबा, तुम्ही याचे काऊन करून राहिले हो मला. का ते मुख्य घेऊ का, लाड करू का तू या? सारा गावाची चावट, सारा गाव डवरून राहिली व. तुला तर झळणच आहे ना मला. थांब ना तू. काय झालं व? धिंडे काढे राहिले त्या पाठीवर. पोटार पाय नका देऊ ना बाबा. बाबा डुकू राहिलं ना तुम्ही याचे काऊन करून राहिले. पोटार पाय नका देऊ ना. किती खेप सांगू मी तुम्हाला. काय आहे त्या पोटात? पोट ढुकून राहिलं तुझ्या तर पोटावर पाय नका देऊ तर काय आहे काय? काही आहे काय? केला वाटतं काय भर आहे की पोट दुखते पोट. थांब ना धिंगाणाच करतो ती आज. जमलं बुडे बा. हा ना अगो वय बुडी झाल्या गावाची. ऑटो करून जाते बुडी ते स्पेशल. शिवलाल आज तर पुरा पिशा राहणारीचा. अरे मी गावाला गेलो तर हिने इकडे धिंगाणा केला ना. स्पेशल ऑटो करू जाते हे. लाजवर गेलती कुठे गार्डन मध्ये गेलती फिरायला तू. सारं गाव डोक्यावर घेतलंय बुडनं. तुम्ही गावात नव्हते ना, पुरा थेर मांडला गावात. आणि बुड्या बरोबर 24 तास अशी बुडी. काय केलं काय माहित बा दोघांनी धिंगाणा. अरे जबऱ्यावाला जेव, तुम्हाला माहित आहे का? लोकांच्या घरात तेल टाकायचं हेच काम आहे का तुमचं? हेच काम आहे का? तुम्ही दिलाय की रे बुड्याला बाईकवर. पडदार त्याचे नाव घेशील तू. त्यानं काही नाही केलं. तूच अगोबा साऱ्या गावाची वा. दुसऱ्या नाव ठेवतं का? स्वतःच पाय ना. दुसऱ्याला काल भरून राहिली चबऱ्या वाहनाची. माहित आहे ना तुम्हाला सांगणारे हेच आहेत ना, शिवल्या बाबू मावली हेच ठीक आहे ना. हे सांगलं तुम्हाला एकाचे दोन, आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास करून राहिले आणि मला मारून राहिले. पहिले का तेल टाकायचे दुसरे काम आहेत गावात, हेच काम करतात ते. आणि तुम्ही बी त्याच्या याच्यात आले आणि मला मारून राहिले. बुडबा पाह बुडबा, या बुडेचं तोंड चालून राह राजा. आम्ही सांगितलं का तुम्हाला? सांगितलं का आम्ही ना? भेटलो तरी का आम्ही तुम्हाला? अटी आता तुम्ही बुडेल पाजून राहिले म्हणून आलो आम्ही. राजा हे बुडी राजा फालतू नाव घेऊन राहिले बा आमचं. घेणं देणं बदनामी करून राहिले बा बुडे बा. पापा तुम्ही काय काव खेबड्या वाहनाचे त्याचे नाव काव घेतो तू? त्यानं काय केलं? ते 1 नंबर सज्जनात गावातले लोक. तू भाऊ ना साऱ्या गावाची. ऑटो करून कुठे गेलती? कोण्या लाजवर गेलती? कोणासोबत देण्यासोबत गेलती तू? मी काय बाबा कोणा लाजवर जाऊन मी काय कोणासोबत जाऊ? मी कोणासोबतच नाही गेली, कुकडीच नाही गेली ना. तुम्हाला किती खेप सांगू मी, पण तुम्ही काही मार विश्वास नाही ठेवून राहिले बाबा. असं काऊन करून राहिले होते तुम्ही? माझ्यासोबत असं काऊन करून राहिले? या भुरतेच्या नादी लागून तुम्ही मला मारून राहिले. चांगलं नाही करून राहिले तुम्ही. पस्तावसान तुम्ही मला मारून. काय मी काय दूध खुळा काय बोटणी गेला का मा तोंडा? मला येडा गेला समजून राहिली हो तू. मी कोणा म्हटलं ऐकणार नाही. तू अगं वाचणं मला माहित आहे ना. कोणी मला सांगत नाही काही, पण मला ते सारं माहित पडते ना. मला काय सांगायला समजतं का तू? रामचंद्या बस झालं रे. बाईच्या जातीला मारणं शोभते काय गल्लीवर असं? आला होती यार, आला व ती विचारपूस करायला आला ना. तो येऊ दे त्याला, येऊ दे. तू कोण तोंड घालून आला बा? तुझे कोणते किडे वा कापले? मा बायकोले मारून राहिलो मी. तुला कोण पाणी आलं? पण तुला कोण पाणी आलं? यायचं भिडते गड्या आता होते याची दोघांची मारामारी. झपका झपकी होते आता डॅनी बडेजी रामचंदची. हे आपण एवढं पेटवलं कासाठी इजवायसाठी का? उद्या नाही मारामारी दोघांची. त्या दोघांची मारामारी व्हायला पाहिजे ना रे.
मग समजीन नाही डॅनेली सबऱ्या वानाच्याली जरासं बोलले अंगार सूर काढते हा आम्ही याला खाऊ दे ना महाराजा. हे बुडे बा तुमचं काही राजा मनात बोलायचं काम नाही पाहते नवरा बायकोचं भांडण चालू आहे राजा. हा तुमचं आहे का काही तुमचं आहे का हो काही शिवल्या मधात चबर चबर नको करू आग नको लावू फालतू घेन ना जेन माया काय आहे रे हा मधात भादरून राहिला निघडून निघ. सरकारी गल्लीत उभा आहे बुडे बा मी काय तुमच्या दारी घरी नाही उभा बोलू नका शिल्लक चबरू नको मधात ते रामचंद्र मी पाहून घेईन काय आहे तर. पायतर बा ना तू काय पाहतं हा काय पाहतं तू काय म्हणणं काय आहे ते काही पाहत नाही गळ्या तो डॅनी तो डॅनी काय पाहणार आहे असं माझून बरोबर नाही काय आहे गल्ली गिल्लीवर बाईले मारत असतात काय कुठच्या कुठे काय इले का रामचंद्र धोका पागल असं काय बे. तुम्ही काय सांगून राहिले हो मला तुम्ही मला भादरून राहिले घेणं दे ना तुम्हाला नाही राणील काय करायला लागते काऊन या कमलीचा कळवाळ आला तुम्हाला मा बायकोचा हे मला सांगा पहिले तुम्ही. आम्हाला काही कळवळा आला नाही पण कसं बाईच्या जातीला रस्त्यावर मारणं बरोबर नाही आम्हाला चांगलं नाही वाटलं म्हणून म्हटलं. पोट राहिलं बाबा आता कसं करू रे बाबा चिमकच निघून राहिलं पोटात. चला मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. तो व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून बघा बरं सिरियस घेऊ नका.